सद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सद्गुरु गंगागिरी महाराज की। राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण रूप पादालो जनी रूप पादालो जनी सुख झाले हो साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा
बापर घुमा देवीवर बापर घुमा देवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा कृष्ण हरि जय जय राम 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 एक देव करुणी घ्यावा आपुला तो 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 एक देव करुणी घ्यावा तेणे विण जीवा सुख तेणे विण जीवा सुख हे हृदय माई के जीजनी हृदय माई के दुख जीजनी तेणे विण जीवा सुख नाही आदि अंती अवसान नाही आदि अंती अवसान रति माई के दुख जीजनी रति माई के दुख जीजनी अविनाश करी अपुनिया अविनाश करी अपुनिया अविनाश करे अपुनिया अविनाश करे अपुनिया लावी मना तुझे गोविंदा लावी मना तुझे गोविंदा जे रति माई के दुख जीजने रति माई के दुख जीजने लावी मना तुझे गोविंदा लावी मना तुझे गोविंदा रति माई के दुख जीजने
माईके दुःखाची जरा नाही आदि अंती अवसान नाही आदि अंती अवसान हेरते माईके दुःखाची जुनी हेरते माईके दुःखाची जुनी नाही आदि अंती अवसान नाही आदि अंती अवसान हेरते माईके दुःखाची जरा हेरते माईके दुःखाची जरा तुका म्हणे मरणेची झरे तुका म्हणे मरणेची झरे उत्तम जीवरे कीर्ती मागे उत्तम जीवरे कीर्ती मागे हेरते माईके दुःखाची जुनी हेरते माईके दुःखाची जुनी उत्तम जीवरे कीर्ती मागे उत्तम जीवरे कीर्ती मागे हेरते माईके दुःखाची जनाती हेरते माईके दुःखाची जनाती नाही आदि अंती अवसान नाही आदि अंती अवसान हेरते माईके दुःखाची जुनी हेरते माईके दुःखाची जुनी ढोपर घुमाई ढोपार घुमाई ढोपार घुमाई पुलात एक देव करुणी घ्यावा पुलात एक देव करुणी घ्यावा देव करुणी घ्यावा पुलात एक देव करुणी घ्यावा पुलात एक देव करुणी घ्यावा पुलात एक देव करुणी घ्यावा पुलात एक
देव करो रे क्या आपुला तो एक देव करण जावा आपुला तो एक देव करण जावा बिन जीवा सुख
अचेतनी अचेतनी आपुला तो एक देव करून घ्यावा तेणे वेळी जेव्हा सुख नो हे एरती माई के दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसान अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मनापिसे गोविंदाचे एरती माई के दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसान तुका म्हणे एक मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे एरते माई के दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसान पांडुरंगा गुरु वृद्ध मन प्रथम पांडुरंगा गुरु वृद्ध मन तुझे चरण संततिया समचरण सरोजन सांद्र नंबदाभम जुगंधित बाणे मंडलम मंडलान तरुण तुलसी माला कंधरम कंजनिद्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर ध्यानमूलं गुरुर्मूर्ते पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चं वेदं पुण्यस्थानं कराले स्थितं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं। शुचिः शीलः समदक्षः सप्रतापी जितेन्द्रियम् तम नारायणगिरिं वंदे सच्चिदानंद विग्रहं। योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने
हरिभक्तपायन वैकुंठवासी शिवाजी नामदेव अनर्थे, ज्यांना राजे म्हणून सर्व ओळखीत होते, ते शिवाजी राजे यांचं प्रथम पुण्यस्मरण. त्यांच्या मातोश्री गंगा भागीरथी जयंताबाई नामदेव अनर्थे, पत्नी गंगा भागीरथी वनिता शिवाजी अनर्थे, कन्या सौ वैष्णवी प्रतीक म्हस्के, बहीण सौ अलका पांडुरंग लवाटे, सौ मंगल बाबासाहेब तांबे, सौ मंदा रामभाऊ किरडे, बंधू सुनील नामदेव अनर्थे, चिरंजीव पवन शिवाजी अनर्थे, चुलते ज्ञानदास सयाजी अनर्थे, बाबासाहेब सयाजी अनर्थे, त्याचप्रमाणे भाऊसाहेब सयाजी अनर्थे, समस्त अनर्थे परिवार, अनर्थे परिवार प्रेम करणारे त्यांचे आप्तेष्ट मित्रगण, गंगागिरी महाराज भक्त मंडळ चिंचपूर, ज्येष्ठ मंडळ, तरुण मंडळ, महिला मंडळ, भजनी मंडळ, गायक वादक मंडळ, महाराज मंडळ, सर्वांना धन्यवाद. शिवाजी राजे अनर्थे बेटाचे खूप निष्ठावान भक्त होते. आज त्यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. अल्प वयामध्येच, कमी वयात त्यांचं निधन झालं. कदाचित डॉक्टरमुळं झालं का कसं झालं, शेवटी निधन झालं त्यांचं. खूप निष्ठा बेटावर होती. बेटामध्ये पुण्यतिथीची दिंडी असेल, दिंडी काढायची म्हटल्यानंतर सर्वांना गोळा करणं, किंवा सद्गुरू गंगागिरीमाच्या सप्ताची पंगत असेल त्याही वेळेला, किंवा बेटाचे काही काम असेल त्या कामामध्ये देणगी गोळा करायची असेल तरी पुढं आळंदीच्या बांधकामाकरता चांगल्या प्रकारची मदत चिंचपूरकरांनी केली. बेटामध्ये महायज्ञाच्या कार्यक्रमातही चांगलं सहकार्य केलं. या प्रत्येक कामामध्ये आणि पुढाकार घेऊन पुढं राहून ते कार्य सफल करण्याचा प्रयत्न ज्यांनी केला आणि पंढरपूरच्या वारीला देखील नेहमी असायचे. बेटातही दिंडी काढ, सार्वजनिक कामामध्ये सतत योगदान, धार्मिक कामामध्ये तर संपूर्ण सर्वस्व झुकून देऊन कार्य केलं. अल्पवयामध्ये निधन झालं ही दुःखद घटना आहे. परंतु जे शिवाजीराजे अनर्थे हे खूप निष्ठावान भक्त होते. तर असो, आज त्यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. चिंचपूर हे गाव खूप बेटाशी जोडलेलं, निष्ठेने जोडलेलं गाव आहे. ज्या ज्या वेळेला योगदानाचा प्रसंग येतो त्या वेळेला चिंचपूर हे गाव कधीही मागे नसतं. मागे नसतं म्हणण्यापेक्षा इतर गावांच्या तुलनेमध्ये सतत पुढं असतं. आज या ठिकाणी चिंचपूर ग्रामस्थ आणि अनर्थे परिवारावर प्रेम करणारे त्यांचे आप्तेष्ट मित्रगण, भक्तगण या ठिकाणी उपस्थित आहेत. भजनी मंडळ, टाळकरी मंडळ, भरपूर भजनी मंडळ बाहेर गावून सुद्धा आलेले आहेत. कारण शिवाजीराजांचं प्रेमाचे संबंध सर्व भजनी मंडळाशी होते, भक्त मंडळाशी होते. अशा प्रकारे असणारा या प्रथम पुण्यस्मरणाचा योग आहे. आज तसे काही मूर्ती प्राणप्रतिष्ठेची मूर्त आहेत. एक प्राणप्रतिष्ठा आम्ही करून आलो, अजून पुढे एक प्राणप्रतिष्ठेला जायचं आहे. लग्न तिथे खूप आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, उद्या बेटातून दिंडी निघणार आहेत. मग त्या दिंडीच्या नियोजनच्या दृष्टीने सुद्धा लवकर बेटात पोहोचावं लागणार आहे. तसं दिंडी निघण्याच्या आदल्या दिवशी आम्ही कार्यक्रम घेत नसतो, पण शिवाजीराजे हे बेटाचे निष्ठावान भक्त होते आणि त्यामुळं त्यांच्याकरताही वेळ देणं आवश्यक होतं. म्हणून या ठिकाणी आम्ही कीर्तन सेवा घेतली.
उपस्थित सर्व भक्तगणांना मी या ठिकाणी धन्यवाद देईल. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहेत. तुकोबाराय या अभंगामध्ये सुखाचा मार्ग सांगतात. अविश्रांत दुःख भोगणारे हे जगत, या विश्वामध्ये प्रत्येक मनुष्य सुखाची इच्छा करतो. प्रयत्न देखील सुखाकरिताच करतो. इच्छा करतो, प्रयत्न करतो, पण पदरात मात्र दुःख पडतं. हा प्रत्येकाचा अनुभव आहे. का घडतं असं? इच्छा सुखाची आहेत, प्रयत्नही सुखा करतायत, दुःखात मात्र पदरात दुःख. मग काहीतरी चुकतंय ना. मोटर चालू आहेत पण वाफ्यात पाणी येत नाही, याचा अर्थ कुठेतरी पाईपलाईन लीक आहेत. परमार्थात तर समाधान आहे. काही लोक परमार्थ करूनही त्यांना समाधान मिळत नाही. किती लोक परमार्थात आहेत? भरपूर लोक आहेत, पण तेही समाधानी नाही. तुकोबाऱ्यांना समाधान मिळालं. तेने सदा चित्ता समाधान, सदा नाम घोष करो हरि कथा, सदा नाम घोष करो हरि कथा, सदा नाम घोष कर हरि कथा, सदा नाम घोष कर हरि कथा, सदा नाम घोष करो हरि कथा, सदा नाम घोष करो हरि कथा, सदा नाम घोष कर हरि कथा, सदा नाम घोष कर हरि कथा. तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुख ज्ञान सर्व अलंकार, सर्व सुख ज्ञान सर्व अलंकार, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुख ज्ञान सर्व अलंकार, सर्व सुख ज्ञान सर्व अलंकार. सदा नाम घोष करो हरि कथा, तेने सदा चित्ता समाधान. समाधानाची जागा परमार्थ आहे, पण परमार्थ सुद्धा यथार्थ घडावा. संसार समाधानाची जागा नाही आहे महाराज. समाधान मानतो माणूस, वरून हसतो, पण आतल्या वेदना ज्याच्या त्याला माहिती असतात. एका माणसाची पत्नी त्याला दररोज शिव्या द्यायची बरं का. एक दिवस मित्र मुक्कामाला थांबला आणि सकाळी शिव्या सुरू झाल्या. मित्राने विचार, दररोज आहे काही? फार भाग्यवान आहे म्हणे तू. नाही तसं काही नाही म्हणे, ती शिव्या देते आणि प्रेमही फार करते. त्या शिव्यांमध्ये प्रेमाचा कुठं साक्षात्कार होतोय कोण स्टॉक याला. काही लोकांची कमाल आहे आयुष्यभर सहन करण्याची बरं का. कोणाला बोलूही शकत नाही. सहन करून करून दुःख बघा. काही काही लोकांचं मोकळं पटांगण झालं इथं विचार करून करून. आमच्या माता भगिनींच्या डोक्याला टक्कल का नसतं, पण माणसालाच का असतं? याचं कारण सांगू का? माता भगिनींचा स्वभाव असतो शेजारणीला सांगून मोकळ्या व्हायचं.
एकमेकाला सांगायचं आणि रडायचं, हलकं फुलकं व्हायचं आणि पुन्हा आपापल्या कामाला निघून जायचं. हा कोणाला बोलतही नाही, कोणाला सांगतही नाही, विचार करून करून डोकं तापायला लागतं. त्याच्यामुळं तर मोकळं पटांगण झाले काहींची. मग मी सांगितलं काहींची सहन करण्याची सुद्धा कमाल आयुष्यभर सहन करतात बिचारे. सहन केल्याशिवाय पर्याय नाही, संसार आहे. तर अशा प्रकारे ठाऊकची आहे संसार दुःखाचा. एके ठिकाणी या संसाराचं दुःख व्यक्त करण्याकरता एकाने असे चित्र रेखाटलं. त्यांनी सांगितलं भगवान शिव स्मशानामध्ये राहतात आपल्या संसारासह. पत्नी पार्वती, मुलगा गणपती कार्तिक, भगवान शिवाचं वाहन नंदी, कार्तिक स्वामीचं वाहन मोर, पार्वतीचं वाहन सिंह, गणपतीचं वाहन उंदीर मामा, पुन्हा भगवान शिवाच्या गळ्यात साप, डोक्यावर गंगा. एक दिवस काय झालं, उंदराला भूक लागली. तो उंदीर लागला चुळचुळ करायला, इकडं तिकडं इकडं पळायला. भूक लागल्यामुळं तेवढ्यामध्ये सापालाही भूक लागली. साप लागला उंदराकडे डोकवून पाहिला. साप ज्या उंदराकडे डोकवून पाहायला लागल्या, गणपतीचं लक्ष गेलं सापाकडं. माझं वाहन असणारा उंदीर याच्याकडे साप का डोकवून पाहतोय. गणपती त्या सापाला खुणवलं, काय. त्यात भगवान शिवानी पाहिलं, माझ्या गळ्यातल्या सापाला गणपती शुकशुक का करतोय. तेवढ्यामध्ये कार्तिक स्वामीचं वाहन मोर, मोरालाही भूक लागली होती. मोर सापाकडे पाहून डोकावला लागला. तेवढ्यामध्ये पार्वतीचं वाहन असणारा सिंह, त्यालाही भूक लागली. त्याला वाटले एखादा हत्ती खाऊन घ्यावं का, इतकी भूक लागली. हत्तीची आठवण झाली आणि गणपतीची सोंड दिसली. सिंह गणपतीकडे पाहून गुरु 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 करायला लागला. तेवढ्यामध्ये भगवान शिवाच्या ललाटावर, मस्तकावर तृतीय नेत्र अग्नी आणि ललाटावर तृतीय नेत्र अग्नी, मस्तकावर अर्धचंद्र. चंद्र आणि अग्नी दोघांचं कार्य भिन्न आहे. चंद्र शीतलता करतो, अग्नी दाह करतो. अग्नी म्हणतो मी दाह करण्याकरता, तू शीतल का करतो. चंद्र म्हणला मी शीतल करण्याकरता, तू दाह का करतो. तेवढ्यात पार्वतीचं लक्ष गेलं भगवान शिवाच्या डोक्यावर बसली होती गंगा. पार्वती म्हणले, का हे कधीपासून डोक्यावर बसली तुमच्या. काना मागून आली तिखट झाली. मी तुमची धर्मपत्नी, हिला तुम्ही डोक्यावर घेतलं. हे सगळं जेव्हा पाहिलं भगवान शिवानी, अरे रे काय संसार आहे हा. संसार असाच असतो. या संसारामध्ये सुखाचा केवळ थोडासा आभास असतो. एक मनुष्य जंगलामध्ये चालला, अचानक वाघ दिसला, घाबरला, पळायला लागला. ओसाळ विहिरीत खाली पडला. तोपर्यंत विहिरीच्या काठावर वाघ येऊन उभा राहिलाय. वळाचं झाड होतं, त्या वळाच्या झाडाच्या पारंबीला लटकला आणि खाली होता नागोबा, वर होता वाघोबा आणि मध्ये लटकला हा पारंबीला. तिथं होता आगे मोहोळ. मोहोळाच्या माशा उठल्या, लागला याला डसायला. वर चढाव तर वाघोबा, खाली उतराव तर नागोबा आणि इथंही माशा डसतायत. अशा अवस्थेमध्ये तो हालचालीमुळं मोहोळाचा कांदा फुटला आणि मधाची धार याच्या जिभेवर आली. मध गोड लागतंय, बाकीचं काय. मोळाच्या माशा काय डसतायत, खाली नागोबाची भीती, वर वाघोबाची भीती, मध्ये लटकलायत. त्या माणसाची जशी अवस्था आहे तशी संसारी माणसाची अवस्था आहे महाराज. अपेक्षा सुखाची करतो, प्रयत्न सुखा करता करतो आणि दुःख मात्र पदरात पडतं. सापडत नाही मार्ग, दुःखाची इच्छा कोणी करीत नाही. कारण सुख जीवाचा स्थायी भाव आहे.
दुःख हे आगंतुक आलायत. जे आगंतुक आलंय ते जावं वाटतं, जे स्वरूपतः आहे ते राहावं वाटतं. हा जीवाचा स्वभाव आहे. स्वतःचा मुलगा किती वाईट वागला तरी घरातच राहावा वाटतो, आणि पाहुणा किती चांगला असला तरी एक दिवस घरातून जावा वाटतो. दोघातला फरक सांगतो. पाहुणा चांगला आहे पण घरातून जावा वाटतो, मुलगा वाईट वागतो पण मुलगा घरातच राहावा वाटतो. तसं दुःख जावं वाटतं आणि सुख राहावं वाटतं. कारण मुलगा घरातला आहे म्हणून राहावा वाटतो, पाहुणा बाहेरून आलाय म्हणून जावा वाटतो. एका ठिकाणी एक पाहुणा आला, महिना झाला तरी पाहुणा जायलाच तयार नाही. बरं, खेड्यातली गोष्टी वेगळी, शहरामध्ये माणूस सांभाळणं फार अवघड असतं. मोजका पगार, त्याच्यामध्ये खोली भाडं, लाईट बिल, पाण्याचं बिल, किराण्याचा खर्च, इतरही खर्च असतात, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, दवाखान्याचा खर्च, हे सगळं बजेट बसावं लागतं. महिन्यामध्ये पगार तर मोजका आहे, तेवढ्या पगारात सगळं खर्च. मध्येच एक माणूस आला तो जर महिनाभर राहिला तर सगळं बजेट बिघडतो ना. पाहुणा जायला तयार नव्हता. पती पत्नीने ठरवलं काय करावं आता. दोघांनी एक युक्ती योजली. सायंकाळी हा घरी आला, कपाट उघडलं, पत्नीला विचारलं, मी या कपाटामध्ये 2 लाख रुपये ठेवले, कुठे गेले पैसे. पत्नी म्हणले मला काय माहिती. मग तुला माहित नाही काय, गावाचे लोक आले होते का. काठी घेतली आणि बदलायला सुरुवात केली. तिने अगोदर भली मोठी उशी पाठीला बांधून ठेवली होती. त्याने पाठीला उशी बांधून ठेवली, हा काठीनं बदलवतोय. सांग पैसे कुठे गेले. ती लागली मोठ्याने रडायला आणि पाहुण्याला आवाज आला पलीकडच्या खोलीत. पाहुण्याला वाटलं आता आपलंच नाव आल्याशिवाय राहणार नाही, कारण घरी आपणच होतो, आता गेल्याशिवाय पर्याय नाही. हा काठीनं बदलवतोय आणि ती रडायला लागली. पाहुण्याने बॅग भरली आणि पाहुणा निघाला घराच्या बाहेर. पाहुणा घराच्या बाहेर निघाला आणि हिने पाहुण्याला बाहेर जाताना खिडकीतून पाहिलं. ही लागली मोठ्या मोठ्याने हसायला. हे म्हणले अहो मी काय खरोखर रडत होते का, मी रडण्याचं सोंग केलं. हा म्हणला मी काय खरोखर मारित होतो का, मी मारण्याचं सोंग केलं. पण प्लॅन कसा सक्सेस झाला. दोघांची चर्चा खिडकीतून पाहुण्याने ऐकली. पाहुणा परत घरात येऊन उभा राहिला. मी काय खरोखर गेलो का, मी जाण्याचं सोंगच केलं. यातून विचार आपल्याला काय घ्यायचे आहेत. पाहुणा कितीही प्रेमाचा असला तरी एक दिवस जावा वाटतो, कारण तो बाहेरून आला आहे. तसं सुख स्वरूपतः आहे म्हणून राहावं वाटतं, दुःख आगंतुक आलंय म्हणून जावं वाटतं. कारण सुख हा जीवाचा स्थायी भाव आहे. आस्तिक असेल नास्तिक असेल, ईश्वराला मानित असेल न मानित असेल, पण सुखाची इच्छा प्रत्येक जण करतो. दुःख कोणी देवाला मागतं का. एक उदाहरण येतं दुःखाचं, कुंतीचं. कुंतीने भगवंतला दुःख मागितलं. विपदः सन्तु न शाश्वत तत्र तत्र जगद्गुरुं भवतो दर्शनं यस्यात् अपुनर्भवत दर्शनम्. हे कृष्णा मला द्यायचं असेल तर दुःख दे, पण दुःख का मागितलं महाराज. कौरव पांडवांचं युद्ध झालं, पांडव विजयी झाले, धर्मराजाच्या स्वाधीन राज्य केलं आणि भगवान द्वारकेला जाण्याकरता निघाले. कुंती हात जोडून उभी आहे. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः. नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः. हे वसुदेव नंदन कृष्ण, देवकी नंदन कृष्ण, नंद गोप कुमार. आम्हाला सोडून चाललंस ना, जा. कोणाकरता थांबलं की आमच्याकरता थांबशील. कुंती म्हणले कृष्णा अरे ज्या वसुदेवाने तुझ्याकरता कारावास सहन केला त्याच्याकरता तू थांबला नाही. देवकीने कारावास सहन केला, 9 महिने उदरास सांभाळ, त्याच्याकरता सहन केला, थांबला नाहीस. वसुदेव देवकी करता नाही थांबला, नंद यशोदे करता थांबला नाही. आता आम्हालाही सोडून चाललंस. जेव्हा जेव्हा संकट येतात तुला हाक मारे तू धावून येतोस.
आता पांडव विजयी झालेस आणि तो निघून चाललास ना, मग असं सुख मला नकोय ज्या सुखात तुझं विस्मरण होईल, तुझा वियोग होईल. विपदो नैव विपद संपदो नैव संपद विपद विस्मरम विष्णू संपद नारायण स्मृती. जगत ज्याला विपत्ती म्हणेल त्याला मी विपत्ती म्हणत नाही, जगत ज्याला संपत्ती म्हणेल त्याला मी संपत्ती म्हणत नाही. विपद विस्मरम विष्णू संपद नारायण स्मृती. ही ज्या संपत्तीमध्ये तुझं विस्मरण होतं ती संपत्ती मला नको आहे, ते सुख मला नको आहे. ज्या दुःखात तुझं स्मरण होतं ते दुःख मला हवंय. विपदः सन्तु न शाश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनं यस्य अपुनर्भव दर्शनं. म्हणून मला द्यायचं असेल तर दुःख दे, कारण दुःखात तू धावून येतो, सुखात तर तू निघून चाललाय. पांडव विजयी झाले तू आता चालला आम्हाला सोडून, पण ज्या ज्याला दुःख आलं संकट आलं तेव्हा तू धावून आलास. भर सभेमध्ये दुःशासन द्रौपदीचे वस्त्र ओढीत होता, भीष्माचार्य द्रोणाचार्य कृपाचार्य सर्व खाली मान घालून बसले होते. अशा वेळेला कोणी धावून आलं? लाज रखो तुम मेरी प्रभु जी, लाज रखो तुम मेरी, लाज रखो तुम मेरी प्रभु जी, लाज रखो तुम मेरी, लाज रखो तुम मेरे प्रभु जी, लाज रखो तुम मेरी, लाज रखो तुम मेरे प्रभु जी, लाज रखो तुम मेरी. मैं गरीब तुम करुणा दृष्ट करत बलजोरी, दृष्ट करत बलजोरी. दृष्ट करत बलजोरी. दृष्ट करत बलजोरी प्रभु जी, लाज रखो तुम मेरी, लाज रखो तुम मेरी प्रभु जी, लाज रखो तुम मेरी, लाज रखो तुम मेरी प्रभु जी, लाज रखो तुम मैं गरीब तुम करुणा सागर, दृष्ट करत बलजोरी प्रभु जी, लाज रखो तुम. भगवान धावून आले. द्रौपदी संकटे वस्त्र पुरविले धावत्वा घातले चंद्रास. जेव्हा जेव्हा संकट आले तेव्हा तू धावून आलास, आता मला सोडून चाललास. म्हणून विपदः सन्तु न शाश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम यस्यात् अपुनर्भवत दर्शनम. द्यायचं असेल तर मला दुःख दे,
पण का मागितलं दुःख? दुःखात तुझं स्मरण होतं, दुःखात तू धावून येतो आणि तू धावून आला म्हणजे आनंद होतो. याचा अर्थ सुखाकरिता दुःख मागितलं म्हणजे कुंतीच्या दुःखाच्या मागण्यात सुद्धा सुखाची अपेक्षा आहे. याचा अर्थ दुःख कोणी मागत नसतं, सुख जीवाचा स्थायीभाव आहेत, अपेक्षा सुखाची आहे. मग तू गोबाऱ्या सांगतातलं सुख हवंय का? सुख हवं असेल तर त्या परमात्म्याला आपलं सकल अन्यथा सुख मिळणार नाही. प्रथम चरणामध्ये आपुला तो एक देव करून घ्यावा, 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 आपुला तो एक देव करून घ्यावा. तेने विना जीवा सुख नाही, तेने विना जीवा सुख नाही. ये रती माई के दुःखाची जनिती, ये रती माई के दुःखाची जनिती. तेने विना जीवा सुख नाही, तेने विना जीवा सुख नाही. ये रती माई के दुःखाची जनिती, ये रती माई के दुःखाची जनिती. गब्बार खुमाइया गब्बार खुमाइया विठोबार खुमाइया Kumar
पाऊस सुरू झालाय आणि अगदी वेळेवर आलाय गरजेवर. पावसाची गरज होती आणि अशा वेळेत पाऊस आपल्याला होत आहेत. आज पाऊस झाला म्हणजे पुढं लोक पंढरपूरला आनंदाने जायला मोकळे वारकरी. विठ्ठल विठ्ठल आवरून घेऊ लवकरच. पुढे एक प्राणप्रतिष्ठा आहेत आणि 2 वाजेपर्यंतच मुहूर्त आहेत. म्हणून 2च्या आत त्या प्राणप्रतिष्ठेच्या ठिकाणी पोहोचावं लागणार आहेत. 10-15 मिनिटाच्या आत आपण सेवा उरकून घेणार आहोत. आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विणे जीवा सुख नये. सुखाची इच्छा असेल तर त्या परमात्म्याला आपलंसं करावं. त्या परमात्म्याच्या व्यतिरिक्त जे जगत आहेत हे माया रचित आहेत आणि या माया रचित असणाऱ्या जगतामध्ये आसक्त होऊन आपण दुःख भोगतो महाराज. आपणच स्वतःला बांधून घेतलेलं आहे. स्वतःचं वलय स्वतः निर्माण केलं आहे. रामदास स्वामींचा एका गावामध्ये सत्संग होता. प्रवचन असायचं. सगळे गावातले लोक प्रवचनाला यायचे. पण ज्या घरी स्वामी थांबलेले होते तो घरमालकच प्रवचनाला येत नव्हता बरं का. स्वामींनी घरमालकाला विचार का आम्ही तुमच्या घरी थांबलो तुम्हीच प्रवचनाला दिसत नाही. म्हणले महाराज कसं आहे सगळे लोक जातात ना घरी कोणी थांबलं पाहिजे ना. आज दुसरं कोणीतरी थांबेल म्हणले तुम्ही चला. म्हणले हो महाराज तुमच्यासारखे आम्ही काय संन्यासी आहे का. आम्ही संसारी माणसं संसारात अडकलेलो आहेत. संसार आम्हाला सोडतो का हो असं म्हणे. सकाळी रामदास स्वामींनी काय केलं दाराच्या समोर लिंबाचं झाड होतं. त्या झाडाच्या खोडाला मिठी मारली आणि स्वामी ओरडू लागले अहो मला सोडा हो मला सोडा हो. या झाडाने मला पकडलं हो मला सोडा हो. तेव्हा तो घर मालक बाहेर आला. काय महाराज तुम्ही लोकांना उपदेश करतात झाड कुठं पकडत असतं का. तुम्हीच त्या झाडाला मिठी मारली म्हणतात मला सोडा हो मला झाडाने पकडलं. मग मी तुला तेच सांगतो संसार कुठं धरीत असतो का. तुम्हीच संसारात धरून बसले. संसार आपल्याला धरतो का आपण संसाराला धरलो. धरलंय का आपल्या संसाराने आपण धरलंय ना. मोकळे तुम्ही चला असेच भेटत सगळे. किती लोक यायला तयार आहे बरं. याचा अर्थ काय संसाराला आपण पकडलेला आहे. म्हणजे आपली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे गे. आणि मग हे बंधन कशाचं आहेत हे मायेचं बंधन आहेत आणि हे जगत माया रचित आहेत. आणि म्हणून त्या परमात्म्याच्या व्यतिरिक्त जे जगत आहे ते माईक असल्यामुळं ते दुःखाला कारण आहेत असं महाराज द्वितीय चरणामध्ये सांगतात. येरती माईके दुःखाचे जनाते येरती माईके दुःखाचे जनाते
रती माईके दुःखाचे जनिते नाही आदि अंत्य अवसान. ज्याला आदि नाही आणि अंत नाही, जे मध्ये भासतं ते सत्य नसतं. मृगजळ सकाळी नाही, संध्याकाळी नाही, दुपारी दिसतं. पाण्याचा आभास होतो, खरं पाणी नाही येते. आपण कधी ऐकलंय का एका माणसाने मृगजळाच्या पाण्यावर द्राक्षाची बाग केली? मृगजळाचं पाणीच नसतं. तसं माया रचित ज्या वस्तू आहेत या भासमान आहेत. याला जीव बाळतो आणि दुःखाला कारण होतो. हा भ्रम आहे. एक भ्रमर होता. श्रावण महिना, पळसाचं झाड, हिरवी पालवी, त्या पळसाच्या झाडावर एक पोपट बसलेला होता. त्या भ्रमराला हिरव्या पालेत हिरवा पोपट तर दिसला नाही, पण पोपटाची चोच लाल दिसली. पोपटाची चोच पाहिल्यानंतर भ्रमराला पळसाच्या फुलाचा भास झाला, कारण झाड पळसाचंच होतं. त्या पळसाच्या झाडावर पोपट बसलेला होता. भ्रमराला वाटलं हे पळसाचं फुल आहे, कारण पळसाचं फुल आणि पोपटाची चोच रंगही सारखा ना आकारही सारखाच. त्या भ्रमराला वाटतं श्रावण महिन्यामध्ये पळसाला फुलं येत नसतात, याला फुलं आलं कसं? बरं आलं तर मकरंद सेवन करण्याचा आनंद का सोडावा? आणि म्हणून ते भ्रमर पळसाच्या झाडाच्या दिशेने धावलं. पोपटाच्या जवळ भ्रमर गेला. पोपटाचं लक्ष गेलं भ्रमराकडं. भ्रमराला भास झाला इथं जांभळीचं झाड असलं पाहिजे, आणि आयतं जांभूळ जर तोंडात पडत असेल तर का सोडावं बरं? आणि म्हणून त्या पोपटाने भ्रमरावर झडप घातली आणि गिळून टाकलं. पळसाचं फूल समजून भ्रमर गेला आणि जांभूळ समजून पोपटाने भ्रमराला खाऊन टाकलं. दोघांनाही भ्रम झालेला होता. भ्रमामुळं जीव दुःखी होतो. संसारामध्ये असाच सगळा भ्रम आहे. याच्यात सुख मिळेल, त्याच्यात सुख मिळेल, पण प्रत्यक्ष दुःखाचा अनुभव येतो. अशा या भ्रमीभूत असणाऱ्या माया रचित संसारामध्ये आसक्त होण्यापेक्षा सुखाची, खऱ्या सुखाची, स्थायी सुखाची अपेक्षा जर तुला असेल तर तो परमात्माच देऊ शकतो. कारण परमात्मा सुखरूप ऐसा तुझ्या कोण सांगा माझ्या पडरंगा सारे घात. आनंदाच्या लाटा उसळती, आनंदाच्या लाटा उसळती, आनंदाच्या लाटा उसळती, आनंदाच्या लाटा उसळती. मना भोरे भिरती चक्राकार, मना भोरे भिरती चक्राकार, आनंदाच्या लाटा उसळती, आनंदाच्या लाटा उसळती. हे माझ्या भवने फिरते चक्राकार, माझ्या भवने फिरते चक्राकार. हे आनंदाच्या लाटा उसळते, आनंदाच्या लाटा उसळते. हा आनंद त्या परमात्म्याच्या ठिकाणी आहेत. आजी आनंदुरे एकी परमानंदुरे, आजी आनंदुरे एकी परमानंदुरे, आनंदुरे एकी परमानंदुरे, आनंदुरे एकी परमानंदुरे. जया श्रुतीने तिने ती म्हणते एको गोविंदुरे, 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 आजी आनंदुरे एकी परमानंदुरे, आजी आनंदुरे एकी परमानंदुरे, आजी आनंदुरे एकी परमानंदुरे, आजी आनंदुरे एकी परमानंदुरे. हा परमानंद आहे.
जया श्रुतीने तिने ते म्हणते ऐकू गोविंदू रे 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 आजी आनंदू रे की परमानंद रे आनंद रे की परमानंद परम आनंद. संसारामध्ये आनंद निर्माण होतो पण काही काळ राहतो नंतर टिकत नाही. टिकणारा कायमचा आनंद परमात्म्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी आहे आणि म्हणून त्या परमात्म्याला आपलं करावं त्या परमात्म्याचं वेड लागावं पिस लागावं. तृतीय चरणामध्ये अविनाशकारी आपुलिया अविनाशकरी आपुल्या ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. त्या भगवंताचं वेड लागावं पिस लागावं. ज्याला संसाराचं वेड लागलं तो संसार चांगला करू शकतो. ज्याला राजकारणाचं वेड लागलं तो राजकारण चांगलं करू शकतो. ज्याला परमात्म्याचं वेड लागलं तो परमार्थ चांगलं करू शकतो. परमार्थ शहाण्याचं काम नाही वेड्याचंच काम आहे. जे शहाणे ते इथं आलेच नाही सगळे वेडेच आलेले. कारण वेड लागल्याशिवाय तो इकडे येऊच शकत नाही. ज्याला वेड लागेल ना परमात्म्याचं तोच परमार्थात येऊ शकतो. त्याच्याकरता वेड व्हावं लागतं महाराज. पिस लागावं लागतं. लावे मना पिसे गोविंदाचे. भक्ताला गोविंदाचं पिस लागलं महाराज. रात्र नकळे दिवस नकळे अंगी खेळे दैवत हे तुझी आण वाहिन गा देवराया बहु आवडसी जीवापासून. जीवाच्या आणि प्राणाच्या पलीकडं प्रेम भक्ताचं आणि भगवंताचं असतं. आणि अशा प्रकारे भगवत प्रेम जेव्हा अंतःकरणात निर्माण होतं महाराज सांगतात तू आता मरणार नाहीये. मरण माझे मरून गेले मज केले अमर. शरीर तर मरणारच असतं पण तू कीर्ती रूपाने तू शिल्लक राशील शेवटच्या चरणामध्ये. मरण्याची सारे तू कमाने
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. हो आपुला तो एक देव करून घ्यावा तेणे विण्याचे वासुक नव्हे. एरती माईके दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसान. अविनाश करी आपुले ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. एरती माईके दुःखाचे जनिती नाही आदी अंती अवसान. तुका म्हणे एक मरणेची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. एरती माईके दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसान. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे असे आमचे हरिभक्त परायण वैकुंठवासी शिवाजी राजे यांचं आज प्रथम पुण्यस्मरण. शिवाजी राजांचं जीवन म्हणजे महाराजांनी घेतलेला आज अभंग. अख्खं आयुष्य त्यांनी भगवंताच्या प्राप्तीकरता सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजांच्या चरणी त्यांची निस्सीम भाव, त्यांची श्रद्धा, म्हणून आज पुण्यस्मरण म्हणजे सोहळा आहे महाराज त्यांचा. देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूची या सोहळिया ना म्हणू नये धनंजया ज्या परी. म्हणून आपण प्रत्येकाचं नाव घेऊ शकत नाही, पण फक्त गावं आणि भजनी मंडळाची नावं घेऊ. त्या अगोदर सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे अनर्थे परिवाराच्या वतीनं सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. एवढ्या व्यस्ततेमध्ये महाराज आज आलेत आणि हा नामयज्ञ महाराजांच्या चरणी कोटी कोटी दंडवत. कुणी दर्शनाला उठू नका आणि आज सगळ्यांनी जागेहून दर्शन घ्या. महाराजांना व्यत्यय करू नका. पुढं कार्यक्रम आहे महाराजांना आणि सर्वांनी प्रसाद घेऊन जावं ही अनर्थे परिवाराच्या वतीनं सर्वांना विनंती. आपल्या या कार्यक्रमाकरता रावरीवरून वडितके महाराज, तसेच वाघापूर गोरक्ष महाराज पानसरे चोपदार, तसेच सादतपूर भजनी मंडळ, गोगलगाव भजनी मंडळ, दुर्गापूर भजनी मंडळ, दाड भजनी मंडळ, चंद्रापूर भजनी मंडळ, भालेराववाडी भजनी मंडळ, आश्वी भजनी मंडळ, गळणी भजनी मंडळ, लोहारे भजनी मंडळ, मिरपूर भजनी मंडळ, औरंगपूर भजनी मंडळ, निमगाव भजनी मंडळ. याच्यावरून शिवाजी राजांवर किती प्रेम होतं महाराज हे सांगण्याची आपल्याला गरज नाही. लोणी बुद्रुक भजनी मंडळ, पुरणगाव भजनी मंडळ, कसारे भजनी मंडळ, रांजण खोल भजनी मंडळ, प्रतापूरवरून आलेले भजनी मंडळ, आडगाव भजनी मंडळ आणि चिंचपूर गावचं वैभव का ज्यांच्यामुळे एवढं भजनी मंडळ तयार झालं, एवढे छोटे छोटे मुलं तयार झाले असे आमचे शिवाजी राजे सगळ्या भजनी मंडळाचा आत्मा. म्हणून सद्गुरू गंगागिरी महाराज भजनी मंडळ चिंचपूर, सप्तशृंगी माता भजनी मंडळ चिंचपूर, हनुमान प्रसादिक भजनी मंडळ चिंचपूर, नरेंद्र स्वामी भजनी मंडळ चिंचपूर, काशाई माता महिला भजनी मंडळ चिंचपूर, उघडा मारुती भजनी मंडळ चिंचपूर, हरणधोंडेई माता भजनी मंडळ चिंचपूर, गोरोबा काका भजनी मंडळ चिंचपूर. आलेले सर्व महाराज मंडळी, सर्व गायनाचार्य, मृदंगाचार्य, सर्व टाळकरी मंडळींना कोटी कोटी धन्यवाद. सर्व चोपदार, बाहेरून आलेले सर्व महाराज मंडळी, विनेकरी, तुळशीवाल्या माता, आलेले सर्व मंडळी, सिस्टीमवाले, मंडपवाले, सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. लोहगाव भजनी मंडळ सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. रामकृष्ण हरी. जे रमेश आनंदा पाटील थेटे यांचा मागा ॲक्सिडेंट झाला होता, ॲडमिट होते ते. आम्ही 7-8 दिवसापूर्वी नगरला गेलो त्यावेळी भेट दिली, परंतु या ठिकाणी त्यांचं निधन झालेलं आहे. भगवान परमात्मा त्यांच्या आत्म्याला चिरशांती देवो हेच प्रभू चरणी प्रार्थना. आणि उद्या बेटातून दिंडीचं प्रस्थान आहेत. श्री क्षेत्र गोदावरी धाम बेट सराला ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळा, गंगागिरी महाराज पायी दिंडी सोहळा. दिंडीचं प्रस्थान
उद्या बेटातून होईल आणि कोणाला यायचं असेल तर त्यांनी तिकडंच नोंद करावी. आधी नोंद केल्यानंतरच दिंडीमध्ये स्वीकार आपला केला जाईल. मग उद्या सकाळी 10 ते 10:30 वाजता बेटातून दिंडीचं प्रस्थान होणार आहे. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. क्षमा पराग महाराज तुम्ही सुद्धा नाही विचारिला अधिकार व्यापुरा. क्षमा पराग महाराज तुम्ही सुद्धा